भारतातील आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले अदानी उद्योग समूहाचे गौतम अदानी यांच्या विरोधात अमेरिकेतल्या न्यायालयामध्ये काही खटले सुरू होते. याच खटल्यांमध्ये 10 ऑगस्ट 2026 रोजी गौतम अदानी आणि त्यांच्यासह इतर सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. हे खटले विशेषतः काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांनी संसदेमध्ये असू देत किंवा भारतातील राजकारणात असू देत चांगल्याच पद्धतीनं उचलून धरले होते आणि यावरून मोदी सरकार आणि त्यासोबतच भाजप पक्ष दोघांनाही टार्गेट करण्यात आलं होतं. गौतम अदानी यांच्यावरनं राहुल गांधी हे सातत्यानं मोदींवर टीका करत असतात आणि हे खटले देखील या टीकेचा एक महत्त्वाचा भाग होते. अमेरिकेसोबत जी ट्रेड डील होणार आहे किंवा होऊ घातली आहे, त्यामध्ये सुद्धा हे खटले एका प्रकारचं कॉम्प्रोमाईज म्हणून देखील पाहिलं गेलं. त्यामुळे या खटल्यांची चर्चा करणं काय महत्त्वाचं ठरतं. हे खटले नेमके काय होते? गौतम अदानी यांच्या विरोधात नक्की कुठले आरोप अमेरिकन प्रशासनानं किंवा तिथल्या डिपार्टमेंट ऑफ जस्टिसनं लावले होते, या सगळ्यांबद्दल आजच्या या भागामध्ये माहिती घ्यायची आहे. हाय, हॅलो, नमस्कार. मी निखिल आणि तुम्ही पाहताय थिंक टीव्ही. गौतम अदानी यांच्या विरोधात अमेरिकेमध्ये एकूण 3 खटले होते. त्यापैकी पहिला खटला जो आहे तो डिपार्टमेंट ऑफ जस्टिसचा खटला आहे आणि त्यामध्ये त्यांच्यावर नक्की आरोप काय होते? तर गौतम अदानी यांच्या उद्योग समूहातली अदानी ग्रीन एनर्जी एंटरप्राइज कंपनी जी आहे, तर ही कंपनी आणि यासोबत अझूर पॉवर नावाची एक कंपनी, हे दोघं मिळून साधारणतः 12 गीगावॉटचा सौर ऊर्जा प्रकल्प आंध्र प्रदेश या राज्यामध्ये उभारणार होते. आणि त्यासाठी त्यांनी आंध्र प्रदेशमधील काही सरकारी अधिकाऱ्यांना लाच दिली किंवा एका विशेष अधिकाऱ्याला लाच दिली, जी जवळपास 1700 कोटीची लाच आहे, असा आरोप, हा फक्त आरोप होता. अमेरिकन प्रशासनानं गौतम अदानी यांच्या ग्रीन एनर्जी या कंपनीवर लावला होता आणि एकंदरीतच गौतम अदानी यांच्यावर लावला होता. आणि याच प्रकरणामध्ये अमेरिकेमध्ये तिथल्या डिपार्टमेंट ऑफ जस्टिसनं गौतम अदानी यांच्या विरोधात खटला चालवला होता. आता याचा अमेरिकेशी काय संबंध? तर जरी हा प्रकल्प भारतात उभारणार गेला असता किंवा उभारला जाणार आहे किंवा यामध्ये भारतीय अधिकारी इन्व्हॉल्वड आहेत, तरी देखील यासाठी जे पैसे उभारण्यात येणार होते किंवा ज्या प्रकल्पासाठी लागणारे पैसे हे अमेरिकेतील बाजारातून उभे करण्यात आले होते किंवा तिथल्या गुंतवणूकदारांचा गुंतवणूकदारांचे पैसे हे या प्रकल्पामध्ये लागणार होते आणि त्यासाठी गौतम अदानी यांच्या उद्योग समूहानं अमेरिकी बाजारातून पैसे देखील उचलले होते आणि ही जी माहिती आहे, लाच दिल्याची माहिती किंवा अलिजली म्हणजे याच्यामध्ये हा शब्द महत्त्वाचा आहे, की तथाकथितरित्या लाच दिली आहे, असा शब्द वारंवार वापरला गेला पाहिजे. कारण हे कुठलाही यातला लाच दिल्याचं प्रकरण हे सिद्ध झालेलं नाहीये. त्यामुळे तथाकथितपणे लाच दिल्याचं जे आरोप आहेत, ते तिथल्या स्टेक होल्डर्सला किंवा शेअर होल्डर्सला पैसे उभारताना ही माहिती देण्यात आली नव्हती. हा त्याच्यात किंवा या माध्यमातून त्या शेअर होल्डर्सची किंवा तिथे गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांची अदानी उद्योग समूहानं दिशाभूल केली आहे, असा आरोप हा तिथल्या न्यायालयानं लावला होता. एक यामध्ये जो डी-ओ-जीचा खटला आहे, त्यामध्ये हा खटला जो आहे तो फौजदारी स्वरूपाचा म्हणजे क्रिमिनल ह्याच्यामध्ये येतो आणि जो दुसरा खटला आहे तो एस-ई-सी म्हणजे तिथला सिक्युरिटीज एक्सचेंज कमिशन जे आहे, तिथला हा खटला होता. म्हणजे आपल्याकडचं जसं सेबी तसं अमेरिकेतलं सिक्युरिटी एक्सचेंज कमिशन त्यामधला हा खटला होता आणि जो फौजदारी स्वरूपाचा नसून नागरी स्वरूपाचा म्हणजे सिव्हिल ह्याच्यामधला खटला येतो. जो डी-ओ-जीचा खटला आहे त्याच्यामध्ये जर आरोप बघायचे झाले तर अमेरिकेमध्ये एक कायदा आहे, फॉरेन करप्ट प्रॅक्टिस ॲक्ट ज्याला एफ-सी-पी-ए म्हणतात. हा अतिशय गांभीर्यानं घेतला जातो आणि तिथल्या कडकपणे या कायद्याचं पालन केलं जातं आणि जो कुणी हा कायदा याचं उल्लंघन करेल, त्याच्या विरोधात अतिशय कडक कारवाई केली जाते. बिझनेसेसला किंवा कंपन्यांना कुठल्याही प्रकारचा डिस्प्रपोर्शनेट एडव्हांटेज मिळू नये यासाठीचा हा कायदा होता आणि याच कायद्याअंतर्गत गौतम अदानी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यासोबत या कायद्याचं उल्लंघन, त्यानंतर सिक्युरिटीज फ्रॉड करण्याचा कट, त्यानंतर या सगळ्यांसाठी जे कम्युनिकेशन झाले मेलद्वारे असतील, फोनद्वारे असतील किंवा टेलिफोनद्वारे असतील, तर या सगळ्यांमध्ये वायर फ्रॉड करण्याचा कट आणि त्यासोबतच न्यायव्यवस्थेला अडथळा आणण्याचा कट असे एकूण 5 आरोप या प्रकरणामध्ये गौतम अदानी यांच्या विरोधात होते. आणि अखेर न्यायालयानं संपूर्ण चौकशी अंती असं ठरवलेलं आहे, की हे प्रकरण पुढे घेऊन जाण्यात त्यांना कोणताही रस नाहीये आणि त्यामुळे गौतम अदानी यांची या प्रकरणामधून निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. नक्की का निर्दोष मुक्तता करण्यात आली किंवा हे प्रकरण जे आहे तिथल्या डी-ओ-जी म्हणजे अर्थात डिपार्टमेंट ऑफ जस्टिसनं पुढं न नेण्याचा निर्णय का घेतला याबद्दल देखील आपण सविस्तरपणे पुढील आपल्या भागात बोलूया. पण गौतम अदानी यांच्या विरोधातला जो दुसरा खटला होता त्याबद्दल आधी बोलूया. जो दुसरं प्रकरण होतं ते एस-सी-सीचं प्रकरण म्हणजे गुंतवणूकदारांची दिशाभूल केल्याचं प्रकरण.
आपण सुरुवातीला जे बोललो, की भारतातल्या आंध्र प्रदेशमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार होता आणि त्यासाठी जो काही पैसा लागणार होता, तो अमेरिकी बाजारातून, अमेरिकी गुंतवणूकदारांकडून उभारण्यात येणार होता आणि या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी काही लाच देण्यात येणार होती किंवा तथाकथितपणे लाच दिली गेली होती. तर हे सगळं जे आहे ती गुंतवणूकदारांची दिशाभूल आहे. या सगळ्या संदर्भात गुंतवणूकदारांना कुठल्याही पद्धतीची माहिती देण्यात आली नव्हती, असा आरोप या एस-सी-सीच्या प्रकरणात होता. आणि एस-सी-सीचा आरोप होता, की गौतम अदानी आणि सागर अदानी यांनी अदानी ग्रीन एनर्जीच्या अँटी ब्रायबरी आणि कंप्लायन्स व्यवस्थेबाबत अमेरिकन गुंतवणूकदारांना दिशाभूल करणारी माहिती दिली. हा त्यांच्यावरचा प्रमुख आरोप होता या प्रकरणामधला. या प्रकरणाचा संबंध अमेरिकेत गुंतवणूकदारांना विकल्या गेलेल्या सिक्युरिटीजशी होता आणि हे प्रकरण जे मी सुरुवातीला म्हटलं, की सुरुवातीचं जे पहिलं प्रकरण आहे त्याच्यामध्ये क्रिमिनल क्लॉजेस होते, पण हे नागरी स्वरूपाचं म्हणजे सिव्हिल लायबिलिटीचं प्रकरण आहे. त्यामुळे याच्यामध्ये गौतम अदानी आणि सागर अदानी जे अदानी ग्रीन एनर्जीमध्ये डिरेक्टर आहेत, त्यांना साधारणतः गौतम अदानी यांना $6 दशलक्ष आणि सागर अदानी यांना $12 दशलक्ष दंड झाला आणि दोघांनी देखील आरोप मान्य केलेले नाहीयेत किंवा नाकारले सुद्धा नाहीयेत. फक्त दंड देऊन त्यांची सुटका करण्यात आलेली आहे. त्यामुळं हे जे दुसरं प्रकरण होतं एस-सी-सीकडे असलेलं, त्या प्रकरणाची यापूर्वीच जी आहे ती हे प्रकरण निकाली काढण्यात आलेलं होतं. आणि तिसरं जे प्रकरण होतं ते ऑइल गॅसच्या टँकर्सच्या संदर्भात किंवा एल-पी-जीच्या टँकर्सच्या संदर्भातलं होतं. आत्तापर्यंत अमेरिकेचे इराणविरोधात कडक निर्बंध होते. इराणकडनं कोणीही गॅस किंवा तेल खरेदी करू नये या संदर्भात अमेरिकेकडून जो कोणी खरेदी करेल त्याच्याविरोधात कारवाई करण्यात येत होती. तरीसुद्धा इराणमधलं जे तेल आहे ते मार्केटमध्ये उपलब्ध होतं आणि काही ब्लॅक मार्केटमधून हे तेल अदानी एंटरप्राइजनं खरेदी केल्याचा आरोप हा अदानी एंटरप्राइज या कंपनीवर होता आणि त्याचा देखील एक खटला अमेरिकेमध्ये गौतम अदानी यांच्या विरोधात सुरू होता. या खटल्यामध्ये जवळपास $275 दशलक्ष जे आहे ते फाईन भरून हा खटला देखील निकाली काढण्यात आला होता. त्यामुळे हे 2 खटले तर आधीच निकाली निघाले होते. पण जे पहिलं प्रकरण होतं डी-ओ-जेचं लाचखोरी संदर्भातलं आणि गुंतवणूकदारांची दिशाभूल करण्याच्या संदर्भातलं, ते प्रकरण मात्र कंटिन्यू पुढं चालतच राहिलं. या सगळ्या प्रकरणाची सुरुवात साधारणतः 2024 मध्ये झाली होती. त्यानंतर नोव्हेंबर 2024 मध्ये यामध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. आरोपपत्र दाखल केल्यानंतर गौतम अदानी किंवा त्यांच्या इतर जे काही सहकारी होते, ज्यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यांना नोटीस सर्व्ह करण्यासाठी अमेरिकन सरकार प्रयत्न करत होतं. पण भारत सरकारची परवानगी असल्याशिवाय अशा पद्धतीची कोणतीही नोटीस त्यांना सर्व्ह केली जाऊ शकत नव्हती किंवा स्वतः गौतम अदानी यांनी ही नोटीस स्वीकारणार आहोत किंवा आम्ही स्वीकारतोय असं म्हटल्याशिवाय ती नोटीस त्यांना सर्व्ह करण्यामध्ये डिपार्टमेंट ऑफ जस्टिस जे आहे अमेरिकेचं त्यांना अडचणी येत होत्या. आणि म्हणूनच त्यांना आत्तापर्यंत कोणतीही नोटीस दिली गेली नव्हती. पण 2026च्या सुरुवातीच्या काळामध्ये गौतम अदानी यांनी ही नोटीस स्वीकारणार असल्याचं आपण ही नोटीस स्वीकारू ईमेलद्वारे असं जाहीर केलं होतं आणि त्यानंतर त्यांना ही नोटीस देण्यात आली होती. पण स्वतः नंतर डी-ओ-जेनं हे प्रकरण हळू या प्रकरणामध्ये रस कमी झाला. यामध्ये महत्त्वाचं कारण हेही सांगितलं जातं, की 2024 मध्ये अमेरिकेमध्ये सत्तांतर झालं. जो बायडन यांचं सरकार जाऊन तिथे डोनाल्ड ट्रम्प यांचं सरकार आलं आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा फॉरेन करप्ट प्रॅक्टिस ॲक्ट जो आहे त्याच्यामध्ये त्याचा जो वापर आहे, या संदर्भात काही त्यांची वेगळी धोरणं आहेत. म्हणजे विदेशी कंपन्या अमेरिकेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी याव्यात आणि त्यासाठी अशा पद्धतीचा कायदा अडथळा ठरू नये. हे डोनाल्ड ट्रम्प यांचं धोरण होतं आणि त्यामुळंच डिपार्टमेंट ऑफ जस्टिसनं गौतम अदानी यांच्या विरोधातला जो खटला आहे, तो मागे घेतलाय आणि त्यामुळंच गौतम अदानी यांची निर्दोष मुक्तता झाली. म्हणजे तिथे सरकार जेव्हा एखादा खटला मागे घेतं, तेव्हा ते न्यायालयाला सजेस्ट करतं, की हा खटला मागे घ्यावा आणि विथ प्रेजुडाइज कुठल्याही पद्धतीनं म्हणजे ह्या खटल्याच्या संदर्भानं यापुढे कुठल्याही प्रकारचे आरोप त्या व्यक्तीवर करता येणार नाहीत. अशा पद्धतीनं हा खटला बंद करण्यात यावा. त्या पद्धतीनंच मे 2026 मध्ये डिपार्टमेंट ऑफ जस्टिसनं ही सूचना तिथल्या न्यायालयाला केली होती, ब्रुकलिनमधल्या न्यायालयाला आणि तरी देखील न्यायालयानं अजून 2 महिने वेळ घेऊन डी-ओ-जे म्हणजे डिपार्टमेंट ऑफ जस्टिस हे प्रकरण मागे का घेतंय, या संदर्भात त्यांच्याकडनं स्पष्टीकरण मागवलं होतं. यामध्ये अजून एक चर्चा केली जाते ती म्हणजे की गौतम अदानी यांनी अमेरिकेमध्ये $10 बिलियन इन्व्हेस्टमेंट करण्याची प्रॉमिस ही डोनाल्ड ट्रम्प किंवा अमेरिकन प्रशासनाला केली होती, जेव्हा डोनाल्ड ट्रम्प निवडून आले होते. साधारणतः 22 नोव्हेंबर 2024 ची घटना आहे आणि ही $10 बिलियन इन्व्हेस्टमेंट केल्यामुळंच डी-ओ-जेनं म्हणजे डिपार्टमेंट ऑफ जस्टिसनं किंवा अमेरिकन प्रशासनानं हा खटला मागे घेतलाय का? अशी देखील एक चर्चा किंवा कुरबूर सुरू होती. पण आत्ता जेव्हा या प्रकरणाचा निकाल आलेला आहे, त्यामध्ये न्यायालयाने देखील हे स्पष्ट केलंय, की हे जे $10 बिलियन अदानी यांच्याकडनं अमेरिकेमध्ये इन्व्हेस्ट केले जाणार होते.
त्याचा आणि या खटल्याचा काहीही संबंध नाहीये. तो केवळ एक निव्वळ योगायोग होता आणि त्यामुळंच हे डिपार्टमेंट ऑफ जस्टिसनं केलेल्या सूचनेनुसार अमेरिकेतील कोर्टानं गौतम अदानी यांच्या विरोधातील हा खटला डिसमिस केला होता. गौतम अदानी यांच्या विरोधातील हा खटला डिसमिस करताना न्यायालयानं नक्की काय म्हटलं होतं किंवा डिपार्टमेंट ऑफ जस्टिसनं हा खटला पुढे रेटायचा नाही किंवा पुढे घेऊन जायचा नाही या संदर्भातनं त्यांची जी भूमिका होती ती नक्की काय होती? तर त्या डिपार्टमेंट ऑफ जस्टिसचं असं म्हणणं होतं, की हा भारतात झालेला व्यवहार आहे. ही लाचखोरी जी आहे ती भारतातल्या भारतात झालेली आहे. त्यानंतर ही कंपनी देखील भारतीय आहे. त्यातले जे लाच घेणारे अधिकारी आहेत, तथाकथित लाच घेणारे अधिकारी जे आहेत तेही भारतीय आहेत. त्यासोबत हा वीज प्रकल्प जिथे उभारला जातोय ते राज्यही भारतातलं आहे किंवा वीज प्रकल्पसुद्धा तिथला आहे, भारतातलाच आहे. मग याचा अमेरिकेशी कशा पद्धतीने संबंध येत नाही आणि त्यामुळंच मग हे प्रकरण जे चालवणं आहे, हे सध्या डिपार्टमेंट ऑफ जस्टिसच्या प्रायोरिटीवर नाही किंवा हे चालवण्या इतपत त्या प्रकरणामध्ये दम नाही, अशी सुद्धा अ, माहिती ह्या डिपार्टमेंट ऑफ जस्टिसनं न्यायालयाला दिली होती आणि त्यामुळेच आम्ही हे प्रकरण कंटिन्यू करू इच्छित नाही, असा तिथल्या डिपार्टमेंट ऑफ जस्टिसचा जो आहे तो एकंदरीत सूर दिसला. त्यानंतर नोव्हेंबर 2024 मध्ये जे आरोपपत्र दाखल झाल्यानंतर देखील हे प्रकरण कधीही ट्रायलला गेलं नव्हतं. अमेरिकेमध्ये अशा पद्धतीनं सेटलमेंट करण्याची पद्धत आहे आणि तिथे प्रकरण ट्रायलला जाण्यापूर्वी दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन जर कोर्टरूमच्या बाहेरच हे प्रकरण सेटल करण्याचा त्यांचा जर विचार असेल, तर तसं ते करू शकतात आणि त्याच पद्धतीत हे प्रकरण सेटल केल्याचं बोललं जातंय. अमेरिकेतील या न्यायालयानं गौतम अदानी यांची निर्दोष मुक्तता केल्यानंतर अदानींनी देखील या खटल्यासंदर्भात Twitterवर त्यांची प्रतिक्रिया दिली होती किंवा आत्ताचं जे X प्लॅटफॉर्म आहे त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली होती आणि न्यायव्यवस्थेनं जो काही निकाल दिला होता त्याचं स्वागत केलं होतं. पण अदानी यांच्या या प्रकरणावरून देशातील राजकारणात मात्र तेव्हा बरीच चर्चा झाली होती. नरेंद्र मोदी आणि भाजप सरकार जे आहे ते गौतम अदानी यांना वाचवतंय. या गौतम अदानी यांना या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी अमेरिकेसोबत एक डील केली जातीये. ट्रेड डील त्याच्यामध्ये काही कॉम्प्रोमाइजेस केले जात आहेत. असे आरोप राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष यासोबतच सगळेच विरोधी पक्ष हे मोदी सरकारविरोधात लावत होते. पण आता जेव्हा हे प्रकरण पूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे, तेव्हा मात्र आता नक्की विरोधकांची काय भूमिका असते याकडे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्यासोबतच अ, अमेरिकेमध्ये जी गुंतवणूक अदानींद्वारे केली जातीये, त्याचा काही संबंध हा या प्रकरणाशी नसला तरी देखील या $10 बिलियन च्या गुंतवणुकीनं अमेरिकन सरकारला गौतम अदानी यांच्या विरोधातील हा खटला बंद करण्याच्या दृष्टीनं काही अ, महत्त्वाचे सिग्नल्स देणारा होता का? हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळं गौतम अदानी यांच्या विरोधातील हा खटला बंद झाल्यानंतर या प्रकरणासंदर्भात आपल्या नक्की काय प्रतिक्रिया आहेत, त्या आम्हाला नक्की कळवा आणि अशाच प्रकारचा माहितीपूर्ण कंटेंट पाहण्यासाठी थिंक टीव्हीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.